नमस्कार, मी दीपक पळसुले. राजकीय शोलेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 35 दिवस उलटले, पण अद्याप कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे. दुसरीकडे खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी न केल्यानं मस्साजोगवासी आक्रमक झाले. त्यामुळे संतोष देशमुखांचे धाकटे भाऊ धनंजय देशमुखांनी पोलिसांना चकवा देत आंदोलन केलं आणि त्यानंतर एक अल्टिमेटम दिलं. पाहूया मस्साजोगमध्ये दिवसभरात नेमकं काय घडलं. टावरवर चढून मी मला संपून घेणार. टावरवर चढून मी मला संपून घेणार. धनंजय देशमुखांकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली. मोबाईल टॉवर खाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलनासाठी टॉवर खाली ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. त्यानंतर धनंजय हे टॉवर जवळ न आल्यानं चर्चांना उधाण आलं. तो धनंजय आजचा प्रमुख मुद्दा आहे. आमचे संतोष अण्णा तर गेलेलेच आहेत, परंतु धनंजय देशमुख हे सापडत नाहीत. त्यांचं कुणी उचलून नेलं किंवा का अपहरण केले की काय अशी आम्हाला शंका आहे आणि आम्ही त्याची वंचित आहोत. धनंजय यांचं पाण्याच्या टाकीवर चढून नंतर आंदोलन सुरू झालं. यानंतर मनोज जरांगे सुद्धा आंदोलन स्थळी दाखल झाले. अरे तुम्हाला काय झालं ना, मी जीणं मुश्किल करीन यांचं. कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज आहे. खाली या प्लीज, खाली या, खाली या, तुमची गरज आहे आम्हाला. या प्लीज, या खाली या, खाली या, खाली. तुम्ही खाली या, तुम्ही खाली या. सगळा समाज तुमच्या पाठीशी, तुमची गरज आहे बाबा. भयाला न्याय द्यायचा संतोष भाईला. खाली या तुम्ही खाली या प्लीज. माझी विनंती, मी यांचं जीणं मुश्किल करेल. तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काळजी नका करू. माझा समाजला नाही, जीणं मुश्किल करेन राज्यात यांचं. खाली या, माझी विनंती. टाकीवरून खाली उतरा असं आवाहन जरांगेंनी केलं. त्यानंतर पोलीस पाण्याच्या टाकीजवळ दाखल झाले. यानंतर ग्रामस्थ टाकीच्या पायऱ्यांवर आल्यानं पोलिसांची मोठी अडचण झाली. साड्या पसरून मस्साजोगच्या ग्रामस्थांनी नंतर आंदोलन सुरू केलं. यानंतर धनंजय देशमुखांचा अतिरिक्त अधीक्षकांकडून मनधरणीचा प्रयत्नही झाला. यानंतर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा धनंजय देशमुखांशी फोनवरून संवाद साधला. सरकारला वातावरण बिथरायचंय विनाकारण. पुढे गेले शिडे आणायला. वर नेली नव्हती का तुम्ही? कोण गेले शिडे आणायला? सांगा नाव मला एखादं. कोणचे पोरं? थांबा ना तुम्ही जरा. थांबा हो तुम्ही, शांत राहा जरा. खालचे 5 मिनिटं शांत राहा. ती शिडी आणायला कोण गेले? शिडी आणायला कोण गेले? ती कुणाला माहिती आहे? नाव सांगा मला. विनंती करताय मात्र पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे आंदोलन स्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक नवनीत कावत आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर देशमुख कुटुंबीय टाकीच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचलं. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवर बांगड्याही फेकल्या. या खाली या तुम्ही. परिस्थिती चिघळत असतानाच अग्निशमन दलाचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं.
यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जरांगेंसोबत धनंजय देशमुख यांना फोन लावला. त्यानंतर मागण्या पूर्ण करण्याचं पोलिसांनी आश्वासन धनंजय देशमुखांना दिलं. धनंजय आत्ताचा विषय वेगळा आहे. आपण पोलिसांचं आश्वासन मिळाल्यानंतर संतोष देशमुखांच्या लेकीनं आक्रोश व्यक्त केला. आज वेळ आली ना ती आक्रमक भूमिका घ्यायची. आजपर्यंत आम्ही म्हणत होतो की जे माझ्या वडिलांसोबत घडले, जे आमच्या कुटुंबावर वेळ आली तर इतर कुटुंबावर कोणावर येऊ नये. कारण की जर आज एक कुटुंब आमच्या आज कुटुंबातील एक सदस्य गेलाय, बाकीच्यांनी न्याय मिळावा म्हणून असं करायचं तर प्रत्येक त्यांनी दुसऱ्यांना मारलं तर दुसऱ्याच्या कुटुंबाने तेच करायचं. लोकसंख्या कमी होणार नाही तर काय होणार? या महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचं, मागे नाही आणायचं. यानंतर धनंजय देशमुख यांच्याकडून हे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं. माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय, ज्यांनी कटकारस्थान केलंय, या सगळ्यांना फाशी द्या. हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.